गृहमंत्री हाय हाय, 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 संरक्षण मंत्री हाय हाय, संरक्षण मंत्री मुर्दाबाद 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 मुर्दाबाद। केंद्र सरकारच्या बैलाला हो, केंद्र सरकारच्या बैलाला हो। गृहमंत्री हात वरती करा सगळ्यांनी एकदा। कोण म्हणतो मोबाईल मोबाईल हे घे मोबाईल। निर्देशाने आंदोलन करण्यात आले, आपले जवान शहीद झाले होते त्यासाठी। खरं तर केंद्र सरकारने म्हणजेच मोदी सरकारनं काही वर्षापूर्वी 370 कलम त्या ठिकाणी काढलं आणि आम्हाला असं वाटलं की जम्मू काश्मीरमध्ये खऱ्या अर्थानं शांतता नांदेल, जम्मू काश्मीरच्या लोकांना काही उद्योग मिळेल। परंतु या ठिकाणी अमित शहानी जी काही घोषणा केली ती फॉलोअर झालेली आहे। आपण जर बघतोय एवढ्या 2 महिन्यामध्ये 54 जवान त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत। दररोज काश्मीर पेटलेलं आहे, जम्मू पेटलेलं आहे, त्या ठिकाणी आपले जे काही जवान आहेत ते मारले जात आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे। आज संपूर्ण देश या ठिकाणी मोदी शहाने जे काही 370 कलम रद्द केल्यानंतर बघत होती अशी परिस्थिती काही निर्माण झाली नाही। याचा अर्थ तुम्ही फक्त केवळ सत्ता घेण्यासाठी आणि या ठिकाणी देशामध्ये धर्माधर्मामध्ये वाद करण्यासाठी या ठिकाणी आपण कार्यक्रम करत आहात। या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये काश्मीर शांत झालेलं नाही। काश्मीरमध्ये दररोज आमचे जवान मरत आहे, अनेक महिला त्या ठिकाणी जवानांच्या विधवा होत आहे, माता त्या ठिकाणी कोह फोडत आहे। ही परिस्थिती आपण आज बघतो आहे आणि म्हणून या ठिकाणी अमित शहा आणि प्रामुख्याने मोदी शहा सरकारचं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध